मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात इको गाडीच्या धडकेत विद्यार्थिनी सोनम युवराज खरपडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुःखद घटनेनंतर विक्रमगड विधानसभेचे विद्यमान आमदार हरिश्चंद्र भोये यांनी सोनमच्या खरपडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये यांनी खरपडे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत कुटुंबियांना धीर दिला। या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत। सोनमला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार भोये यांनी कुटुंबियांना दिले। आडोशी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने शाळेला संरक्षण भिंत लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। तसेच आडोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे आणि अँब्युलन्सची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले। यावेळी संतोष चोथे, मिलिंद सोले, उमेश येलमामे, ऋषिकेश लाडे, प्रमोद कोठेकर, आडोशी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू घाटाळ, उपसरपंच संतोष घाटाळ, ईश्वर गांगुर्डे, बन्सी हमारे यांच्यासह आडोशी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनमच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दुःखाच्या प्रसंगी आधार दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार हरिश्चंद्र भोये यांचे आभार व्यक्त केले। तसेच शाळेची संरक्षण भिंत, कायमस्वरूपी डॉक्टर व अँब्युलन्सची सुविधा याबाबत दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर। सर नमस्कार। आज आपण जे मोखाडा तालुक्यातील आडोशी ग्रामपंचायतीपैकी आडोशी गावामध्ये तुम्ही आज या ठिकाणी आलात। 20 तारखेला खूप म्हणजे हृदयाला खड्डा पाडण्यासारखी घटना आडोशीमध्ये घडलेली आहे की शाळेच्या आवारामध्ये एका गाडीच्या खाली आपली एक शाळकरी मुलगी 6वीची मुलगी ती गेलेली आहे आणि ती मयत सुद्धा झालेली आहे। तर या संदर्भात आपलं काय मत असणार आहे इथल्या शिक्षण विभागाला आणि आरोग्य विभागासाठी? नाही, आज आडोशी गावामध्ये इयत्ता 6वीमध्ये शिकणारी मुलीची बातमी कळली। अतिशय दुःख झालं। एक होतकरू मुलगी त्या अपघातामध्ये तिचं निधन झालेलं आहे। मी तिला श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आज सांगू इच्छितो की ती मुलगी शाळेत जात असताना तिकडनं एक वाहन आलं आणि त्या वाहनाने तिला धडक देऊन तिचा मृत्यू झालेला आहे। माझं सांगायचं शिक्षकांना एवढंच आहे की मुलांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना टायमिंग देऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं आणि शाळेमध्ये जे वॉल कंपाऊंडची गरज आहे किंवा या ठिकाणी डॉक्टरची कमतरता आहे। हप्त्यातून 3 दिवस डॉक्टर येत आहेत। मी संबंधित माणसांना त्या ठिकाणी किंवा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की यांची व्यवस्था करावी। ही जी मुलगी आहे ती सोनम युवराज खरपडे आहे। 12 वर्षाची ती होती आणि ती त्याच्यामध्ये मयत झालेली आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून असा प्रकार परत होणार नाही याची दक्षता घ्यावी। सदर जो आरोग्याचा विषय आहे सर, ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरचा, त्या संदर्भात आपण काय पर्याय पुढे मांडणार असं? जिल्ह्याचे जे DHO आहेत यांच्या मध्ये ही सगळी जी इथल्या लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी पूर्ण वेळ डॉक्टर हवा आहे। आडोशीला आरोग्य पथक आहे, त्या ठिकाणी डॉक्टरची कमतरता आहे। 3 दिवस डॉक्टर येत आहेत या ठिकाणी, तर तो पूर्ण वेळ डॉक्टर मिळावा अशा प्रकारचे DHOना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्याची व्यवस्था करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। सदर जे शिक्षण विभाग आहे की बऱ्याच ठिकाणी असे छोटे मोठे अडचणी येत असतात। काही शाळा पण काही वाल विषयत नाहीत किंवा काही मुलं येऊन जाऊन करतात, त्यासाठी काही शाळेची म्हणजे बसेस व्यवस्था करता येईल का? या संदर्भात आपण काही पुढे निर्णय माराल का? नाही, या ठिकाणी शाळांची जे वॉल कंपाऊंड नसेल तर त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करून प्रत्येक शाळेला वॉल कंपाऊंड
दिलं जाईल याचा आम्ही प्रयत्न करू. तशी मागणी आपण शासनाकडे करू आणि ती पूर्ण होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे मानवसेवेचा बस या ठिकाणी जर उपलब्ध नसतील तर त्या पद्धतीने ती देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.